नमस्कार. आज आपण बघणार आहोत वांगा आणि बटाट्याची चमचमीत अशी रस्सा भाजी, जी लग्नाच्या पंक्तीमध्ये आवर्जून बनवली जाते. अगदी मोजक्या साहित्यात बनली जाते आणि चवीला देखील तेवढीच रुचकर लागते. आणि माझी खात्री आहे, या पद्धतीची जर भाजी तुम्ही बनवलात तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण अगदी बोटं चाटून पुसून खातील यात शंका नाही. नमस्कार. पारिजात किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर यासाठी मी ताजी, गावरान, काटेरी अशी वांगी घेतलेली आहेत. वांगी घेताना ती अशी मध्यम आकाराची घ्यावी, जास्त छोटीही नसावी किंवा जास्त मोठीही नसावी आणि शक्यतो काटेरी घ्यावी, म्हणजे ती वांगी चविष्ट असतात. मोठी वांगी घेतलात तर ती निबर असतात, त्यात बियांचं प्रमाण जास्त असतं आणि अगदीच छोटी घेतलात तर ती चवीला तुरट किंवा कडवट असतात. आता एका भांड्यामध्ये मी इथे पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये आता मीठ घालून घेणार आहे, कारण वांगी कापून घेतल्यानंतर आपल्याला लगेचच या पाण्यामध्ये घालायचे, जेणेकरून त्यातला तुरटपणा, कडवटपणा असतो तो कमी होईल. आता ही वांगी कट करून घेऊ. वांग्याचा पुढचा देठ काढून घ्यायचा आणि काटेरी जो भाग आहे तो काढून टाकायचा. म्हणजे काय होईल तर वांगं खाताना काटेरी भाग तोंडात येणार नाही आणि आपण अगदी मस्त वांग्याची भाजी खाऊ शकतो आणि वांगं खाण्याची मजा तेवढीच येईल. तर या वांग्यांच्या आता आपण फोडी करून घ्यायच्यात. एका वांग्याच्या साधारण 8 फोडी करून घ्यायच्यात. तर इथे वांग्याचे जे काही काटे होते ते मी काढून घेतले. तर आता या सगळ्या वांग्यांच्या फोडी मी करून घेणार आहे आणि लगेचच त्या पाण्यात घालून घेणार आहे. वांगी तुम्हाला हव्या त्या आकारात कट करू शकता, मोठे मोठे पीस ठेवू शकता किंवा छोट्या फोडी हव्या असतील तर छोट्या फोडीही करू शकता. शक्यतो मोठ्याच ठेवा, नाहीतर अगदीच बारीक केलात तर त्याचा गाळ होईल. तर याच पद्धतीने सगळ्या वांग्यांच्या मी फोडी करून पाण्यात घालून ठेवल्यात. तर इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे अशा प्रकारे साल काढून घेतलेत. आता हे बटाटे आपल्याला मोठ्या आकारात कट करून घ्यायचेत, कारण लग्नाच्या पंक्तीमध्ये असलेल्या वांगा बटाट्याच्या भाजीमध्ये बटाटे मोठे मोठेच फोडी करून घातलेले असतात आणि आपण भाजी त्याच पद्धतीची बनवते म्हटल्यावर फोडीसुद्धा त्याच पद्धतीच्या करून घेते. तर आता दोन्हीही बटाटे मी मोठ्या आकारात म्हणजेच मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि या बटाट्याच्या फोडीसुद्धा मी पाण्यामध्ये घालून घेतल्यात, नाहीतर त्या काळ्या पडतात. आता आपण अगदी छोटंसं वाटण बनवून घेऊ. त्याकरिता मी घेतलं आहे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा ते पाऊण इंच आलं, कोथिंबीर, कढीपत्ता आणि 1 वाटी सुकं खोबरं. लग्न समारंभात बनवली जाणारी भाजी ही मोजक्या साहित्यातच बनवली जाते. याला फार काही साहित्य लागत नाही आणि त्यामुळेच ही भाजी कमी साहित्यात जास्त टेस्टी तयार होते. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेली सगळी जिन्नसं म्हणजेच कोथिंबीर, आलं, लसूण आणि खोबरं हे आपण कोरडं वाटून घ्यायचे, यामध्ये पाणी घालायचं नाही आहे. तर हे बघा, मिक्सरमध्ये मी वाटण वाटून घेतलं आहे. अशा पद्धतीचं हे वाटण आपलं तयार झालं. कोरडं असल्यामुळे आठवडाभर हवाबंद डब्यामध्ये हे फ्रीजमध्ये राहू शकतं. वाटण वाटून झालं. आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊ. त्याकरिता इथे मी कढई गरम करत ठेवली आणि त्यामध्ये घेतले 2 मोठे चमचे तेल. या भाजीमध्ये तेल जरा जास्तच वापरतात. पंक्तीतल्या भाजीला तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी चांगली फुलू द्यायची आहे, कारण मोहरी चांगली फुलली तरच आपली भाजी मस्त खमंग लागते. मोहरी फुलली की यामध्ये घालायचे अर्धा चमचा जिरं. जिरंसुद्धा चांगलं फुलू द्यायचे. जिरं फुललं की यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हिंग आणि कढीपत्त्याची पानं. आता लगेचच यामध्ये वाटून घेतलेलं कोरडं वाटण घालू. आता हे वाटण चांगलं 1 ते 1.5 मिनटं परतून घ्यायचं आहे, कारण आपण यामध्ये आलं, लसूण, खोबरं कच्चं वापरलेलं होतं, त्यामुळे परतून घेणं गरजेचं आहे. आता हे कोरडं वाटून घेतलेलं वाटण चांगलं परतून घेतलं, याचा कच्चेपणा निघून गेला की यामध्ये घालायची आहे पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, सोबतच यामध्ये अर्धा चमचा काळा तिखट म्हणजेच काळा मसाला यामध्ये मी घातलेला आहे, जो तुम्ही वर्षभरासाठी टिकवून ठेवलेला असतो. तो कुठलाही साठवणीतला मसाला यासाठी तुम्ही घालू शकता.
किंवा याऐवजी तुम्ही गरम मसालासुद्धा घालू शकता। आता सर्वात शेवटी घालायचं आहे पाऊण चमचा मटण मसाला। आपण काही चिकन मटण इथे बनवत नाही आहोत, तरी पण या भाजीमध्ये हा मटण मसाला घातल्यामुळे भाजीला अप्रतिम चव येते। तुम्ही जरूर ट्राय करा। आता सगळे कोरडे मसाले जे घातलेत या वाटणाबरोबर चांगले परतून घेऊयात। गॅसची फ्लेम लोच असावी। मसाले 1 मिनिटभर परतून घेतल्यानंतर लगेचच यामध्ये बटाट्याच्या फोडी घालून घेणार आहे, कारण बटाटा शिजायला वांग्याच्या तुलनेत जास्त वेळ लागतो, म्हणून बटाटा सुरुवातीला शिजवून घेणार आहे। एकत्र शिजवलं तर वांग्याचा गाळ होऊन जाईल, त्यामुळे सुरुवातीला मी बटाटा मसाल्यामध्ये घालून घेतला आणि चांगला 1 ते 2 मिनटासाठी मसाल्यामध्ये आपल्याला तो परतून घ्यायचा आहे। बटाटा चांगला परतून घेतला। आता यामध्येच आपण बटाट्याच्या चवीचं मीठ घालायचे। मीठ घातल्यानंतर एकदा मिसळून घेऊ। बटाटे चांगले परतून घेतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे गरम पाणी। तर अर्धा ते पाऊण ग्लास गरम पाणी यामध्ये घालायचं आहे। पाणी गरमच असावं तरच भाजीला मस्त तर्री येते। पाणी घालून घेतल्यानंतर चांगलं एकजीव करून घेऊ आणि आता यावर झाकण ठेवून आपल्याला हे बटाटे चांगले शिजवून घ्यायचे। 70 ते 80% हे बटाटे आपल्याला शिजवायचे। तर काही वेळानंतर झाकण उघडून बघितलं, भाजीला मस्त अशी तर्री आलेली आहे। सगळ्या मसाल्यांनी मस्त असं तेल सोडलं आहे। बटाटासुद्धा आपण चेक करूयात। तर चांगला 70 ते 80% हा बटाटा आपला शिजलेला आहे। आता यावेळेला यामध्ये घालायच्यात वांग्याच्या सगळ्या फोडी, ज्या आपण पाण्यामध्ये ठेवून दिलेल्या होत्या। चांगलं पाणी निथळून या फोडी आपण यामध्ये घालून घ्यायच्यात। लक्षात असू द्या, यावेळीसुद्धा आपली गॅसची फ्लेम लोच असावी, कारण आपण मसाल्यामध्ये भाजीमध्ये जास्त पाणी घातलेलं नाही आहे, त्यामुळे मसाला खाली तळाला लागण्याची किंवा करपण्याची शक्यता असते। वांगंसुद्धा या भाजीमध्ये चांगलं एकजीव करून घेऊ। वांगं परतून घेतलं। आता 1 चमचाभर कसुरी मेथी हातावर चुरून यावर घालून घ्यायची, याने खूप छान अशी चव येते भाजीला। आता यामध्ये आपल्याला वांग्याच्या चवीचं मीठ घालायचं आहे। लक्षात असू द्या, आपण बटाटा शिजवताना बटाट्याच्या चवीचं मीठ घातलेलं होतं। कसुरी मेथी मीठ घातल्यावर एकदा मिसळून घेऊ। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। पाणी गरमच घालायचं आहे। तुम्हाला जेवढा रस्सा हवा भाजीचा तेवढं पाणी घालायचं आहे। तर इथे मी 1.5 ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे। यावेळी जरी तुम्हाला ही भाजी पातळ वाटत असली तरी थोड्या वेळाने जेव्हा मिळून येते तेव्हा ही भाजी चांगली दाटसर होते, कारण बटाटा आपला शिजलेला नाही। बटाटा अजून शिजायचा आहे। तुम्ही बघू शकता भाजीला तर्री आणि रंग खूप छान आला आहे। आता पुन्हा एकदा या भाजीवर झाकण ठेवूयात आणि ही भाजी चांगली शिजवून घेऊयात। लक्षात असू द्या, आतासुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे, कारण ही भाजी शिजण्यासाठी लो फ्लेमचीच गरज आहे, तरच भाजी मस्त रुचकर बनते। आता काही वेळानंतर आपण या भाजीवरचं झाकण उघडूयात। तर बघा, काय मस्त आपली ही वांग बटाट्याची चमचमीत अशी रस्सा भाजी बनून तयार झाली आहे। तर्री पहा किती सुंदर आली आहे आणि रंगसुद्धा। भाजीला एकदा मिक्स करून घेऊयात आणि बघूयात वांगं शिजलं आहे की नाही ते। तर इथे आपलं वांगंसुद्धा अगदी मस्त शिजलं आहे। सोबतच तुम्ही या भाजीचा रस्सा बघा, अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आली आहे रश्श्याला। तसंच रंगही अगदी सुरेख आला आहे। भरभर सुगंध दरवळला आहे भाजीचा। तर इथे आपली वांग बटाट्याची रस्सा भाजी बनवून तयार झाली। गरमागरम अशी भाजी चपाती, भाकरी, पुरीसोबत किंवा अगदी भाताबरोबरसुद्धा अगदी मस्त लागते। तर तुम्ही बघू शकता, अगदी परफेक्ट अशी लग्न पंक्तीतील वांग बटाट्याची भाजी आपली अगदी मोजक्या साहित्यात बनवून तयार झाली। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि सर्व करायची। तर आजची ही लग्नाच्या पंक्तीतील किंवा समारंभातील वांग बटाट्याची रस्सा भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक जरूर करा आणि रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारासोबत शेअर करा। तसंच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। लवकरच भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।